Okay, hello everyone. Now I'm continuing with this. Uh, uh, I'm going to continue with the page number 58. In the now there is a second paragraph. Soaked in my own sweat, I felt like a shouting to my heart's content, but there was no other soul to listen to my sound in this wilderness. आणि त्यावेळेस त्याला काय होतं की पूर्ण घामाने ओला होऊन जातो आणि कितीही त्याने त्या ठिकाणी आवाज केला असतो किंवा त्याच्या हृदयाची कितीही धडधड वाढली असते तरी तिथे कुणीही ते ऐकायला नाहीये त्या जंगलात. आय हॅड 2 bags विथ मी, द शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग युज्ड इन विलेज टू कॅरी टिफिन. आणि त्याने त्याच्याबरोबर काय केलं असते, एक शबनम असते की त्याच्यात त्याने त्याचा कॅमेरा किंवा नोटबुक ठेवलेली असते आणि एक कलरफुल हँडमेड बॅग असते की जनरली विलेजर्स यूज करतात, ती कशासाठी कॅरी केलेली होती की टिफिनसाठी. बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज, द भूप भूप साऊंड ऑफ कोकल बर्ड, द सॉन्ग ऑफ द रॉबिन बर्ड, ऑल ॲपेड अलान टू मी. मग तिथे काय असतं की त्याच्याकडे थोडंसं टिफिनमध्ये त्याचं मील उरलेलं असतं, पण ही डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट, त्याला ती घ्यावंसं वाटत नाही. मग तिथे बॉक्सवूड ट्री असतात, भूपूक त्याला आवाज येत असतात कोकल बर्ड्सचे किंवा रॉबिन बर्ड्सचे, आणि ते सगळे त्याच्यासाठी कसं असतं, एक प्रकारचं भीतीदायक असतं. इट वॉज मोर दॅन 1 hour अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सिक्युअर्ड. आणि असं रस्त्यात त्याच्या मनात एक विचार येतो की आय हॅव टू फाइंड आउट अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अप अँड सिक्युअर्ड होण्यासाठी तो एक असा ट्री शोधतो. Turn back to the trail you left, my mind was telling me, but there were no sign of the trail. I had no other way to climb the hillock before me. आणि ट्रायल म्हणजे काय, एक रस्ते. ॲक्च्युली इथे काय म्हटलेलं आहे, जंगलातल्या ज्या रस्त्याला काय म्हणतात, ट्रायल म्हणतात. आणि तो त्याला त्यावेळेस असं वाटत होतं की परत मागे जावं, आणि पण मग परत मागे गेलं आणि की आपण परत जंगलात हरवून जाऊ अशा भीतीने तो काय करतो, पुढे परत चालायला लागतो. देअर वेअर मोर हिलॉक्स अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ द स्लॉथ बिअर. द स्लॉथ बिअर ऑफ अंबरझरा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड. आणि मग त्या इव्हिनिंगच्या वेळेस तिथे ज्याचीही परत स्कॅट दिसते बिअरची, आणि मग दिस इज द टाइम ऑफ बिअर फॉर द फूड. आणि मग त्याच्यासाठी ते बाहेर आलेले असतात, आणि मग तो त्यावेळेस तो खूप घाबरतो. आय क्वेश्चन्स माय सेल्फ थिंकिंग ऑफ ओव्हरटिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी. आय मेड अ मूव. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइंब अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. द वेस्ट वॉज टू माय right hand side now. The evening breeze flew through my wet curled hair. My stomach was aching. I kept walking in hope. आणि हे जे 4-5 लाईन्स आहे तिथे काय, त्याच्या जी काही मनाची अवस्था झालेली आहे इथे एक्सप्लेन केलेलं आहे किंवा डिस्क्राईब केलेलं आहे की त्याचा राईट हँड साईड हे झालेलं आहे. त्याचे इव्हिनिंग ब्रीजमुळे काय होतं की त्याच्या कर्ल्ड हेअरमधून ती ओले झालेले, घामाने ओले झालेले केसांमधून ती हवा वाहते आहे, किंवा त्याचं भुकेने पोट दुखायला लागलं किंवा भीतीने. अशा पद्धतीने देर इज अ डिस्क्रिप्शन ऑफ हिज मेंटल स्टेट. आफ्टर अराउंड 50 steps I found a bright red soil trail. I found my silver lining on this trail. I wear marks of bicycle wheels on this trail. And after the 50 steps onward, what he found that there is a red soil. And what he found that the silver lining on this trail. तिथे काय त्याला एक प्रकारची सिल्वर लाईन दिसली. सिल्वर लाईन म्हणजेच काय, एक आशेचा किरण दिसला. देअर वर मार्क्स ऑफ बायसिकल्स व्हील्स ऑन दिस ट्रायल. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. आणि ते खूप मोठी गोष्ट होती त्याच्यासाठी. देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. आय रिअश्युअर्ड माय सेल्फ. मोस्ट क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. हाऊ फार इज द विलेज अँड वेअर, इन विच डिरेक्शन. इन दिस पॅराग्राफ he just feel better because he found some marking on the trail of bicycles, and because of that there is a thought in his mind that there is a village nearby, and he now reassured himself that how far is the village and where and which direction that the village is. So he feel just better than the
earlier time. I climbed one more hillock and tried to locate signs human civilization. My legs were trembling as I reached the top of the hill. I jumped with joy. I heard the sound of people talking in the loudspeaker. In a jiffy, I ran down the hill towards the sound with a full vigor. I slumped and fell down, saw dropping of the bluebells nearby, struggling, stood up and decided which direction to move on. The sign of the civilization were visible. The tiny sleepy village of the Pitezari was visible through the green woods. The lantern of the Rajiram Balavi's farm, the loudspeaker installed for Keshav Balavi's marriage, all were in clear sight. Turned left to spot the village lake and familiar hillock. Shihudaki, the dog barked to welcome me to the village. Now in this paragraph what we can see that there is a साइन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. तिथं काय दिलेलं आहे की तो एका अशा हिलॉकवर चढतो आणि तिथं बघतो की तिथं त्या हिलॉकवर चढून त्याला कळतं की अरे जवळच आता विलेज आलेला आहे आणि त्याला सगळ्या पाऊल खुणा दिसायला लागल्या किंवा ते काही आवाज आहेत, लाऊडस्पीकरचे आवाज आहेत किंवा लोकांचे आवाज आहेत किंवा लँटर्न्स, हे सगळं काय इंडिकेट करतं की देर इज अ नियर बाय विलेज. The first thing I did was to take a bath. The shaking of limbs had lessened a bit. The stomach ache starting again, ate to the full and then slumped onto the cot, lying awake, looking at the stars-shut sky. I spoke to myself, there is still exists a jungle where we can get lost. Isn't this our good luck? इथं काय म्हटलेलं आहे की वेन ही रिच्ड ॲट द पिटेझरी ही जस्ट टेक अ बाथ अँड शेकिंग ऑफ लिम्स हॅड लिसन अ बीट. आणि त्यावेळेस त्याचं पूर्ण शरीर कसं करत होतं की शेकिंग करत होतं. ही स्टमक इज एकिंग वन्स अगेन अँड आफ्टर दॅट ही टेक अ डिनर अँड स्लम्ड ऑन टू द कॉट. आणि मग काय बघतो की जेव्हा तो कॉटवर पडतो आणि ते आकाशात बघतो तेव्हा त्याच्या डोक्यात काय विचार येतो की देर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट अ लॉस्ट. असं पण आहे, असे पण जंगल अजूनही आहेत की जिथे माणूस हरवू शकतो, माणूस लॉस्ट होऊ शकतो. म्हणजे इतके मोठे जंगल्स आहेत आणि अजूनही तितके जंगल्स आहेत. आणि मग ही सगळ्यात काशी गोष्ट आहे की खूप चांगली गोष्ट आहे की अजूनही अशी जंगल आहेत की तिथे माणूस हरवू शकतो. या गोष्टीबद्दल त्याला खूप आनंद होतो. ओके, this is the part 1 and then in the next video we will continue with the second part.